हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आम्ही जाणार आहे जयगड येथे असलेले जयविनायक मंदिर बघण्यासाठी. आत्ता मी आहे रत्नागिरी येथे आणि इथून आम्ही आता निघणार आहे थोड्याच वेळात. चला तर मग बघूया आजच्या व्हिडिओमध्ये जयविनायक मंदिर कसं आहे. जयगडला जाण्यासाठी आम्ही रत्नागिरीवरून प्रायव्हेट कार केली आहे आणि जयगड रत्नागिरीपासून साधारण 40 किलोमीटर आहे. तुम्ही जर गणपतीपुळ्याचं मंदिर बघण्यासाठी गेलात तर तुम्ही जयगडच्या जयविनायक मंदिरला नक्की भेट द्या. आणि तुम्ही इथे वाटेत बघू शकता आरेवारेचा सुंदर समुद्रकिनारा पण आपल्याला बघायला मिळतोय. अतिशय सुंदर असं दृश्य आहे. गणपतीपुळे मंदिरापासून साधारण 13 ते 15 किलोमीटर आहे जयविनायक मंदिर. जयगडला जाताना आपल्याला सुंदर असा मालगुणचा बीच पण लागतो, तर तुम्ही इथे पण एन्जॉयमेंट करण्यासाठी उतरू शकता. आणि आम्ही उतरलो नाही आहे कारण की आम्हाला लवकरात लवकर पोचायचं आहे जयगडला आणि गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायचे आहे. पण तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा समुद्रकिनारा आहे हा. आणि फायनली आम्ही इथे पोचलो आहे. साधारण 1 ते 1.5 तास लागला आम्हाला इथे पोचायला. आणि तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं हे दृश्य आहे. दोन्ही साईडला झाडं आहेत आणि मध्ये रोड आहे आणि त्या रोडवर चालत आम्ही आता मंदिरापर्यंत पोहोचणार आहे. इथे सुंदर असं मंदिर आहे. ॲरो दाखवलेला आहे इथे दर्शन मार्ग. इथून आम्ही चालत चाललो आहे. इथे चिरेबंदी बांधकाम करून वाट केलेली आहे मंदिरापर्यंत जाण्यासाठी आणि आजूबाजूला सुंदर असं गार्डन आहे आणि इथे बसायला पण जागा आहे सावलीमध्ये. हे मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातील जयगडजवळ चाफेरी गावात आहे आणि अत्यंत शांत आणि सुंदर मंदिर आहे हे. तुम्ही इथे बघू शकता निसर्गरम्य वातावरण, सुंदर नक्षत्र उद्यान आहे इथे आणि पागोडा शैलीतील वास्तुकला, यामुळे हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. तुम्ही इथे बघू शकता लांबून. आणि आता थोड्याच वेळात आपण मंदिरामध्ये जाणार आहे. आतून पण मंदिर हे बघणार आहे. त्याच्या आधी तुम्ही इथे बाहेरून बघू शकता अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे. इथे मंदिराबाहेर सुंदर असं गार्डन केलेलं आहे. एक विस्तीर्ण आणि सुंदर उद्यान आहे जिथे 27 नक्षत्रांवर आधारित झाडे लावली आहेत. आणि मंदिरापर्यंत पोचण्याच्या रस्त्यावर आपल्याला इथे हे जलाशय दिसतंय. त्याच्यामध्ये आपल्याला रंगीबेरंगी मासे आहेत, ते पण जवळून पाहता येणार आहेत. आणि छोटे नाही तर खूप मोठे मोठे मासे आहेत त्याच्यामध्ये. तुम्ही इथे बघू शकताय. ह्या ओपन असलेल्या फिश टँकपासून थोडं पुढे गेलं की आपल्याला मंदिरापर्यंत जाण्याचा मार्ग भेटतो. इथे कमान केलेली आहे वेलींची. त्याच्यामधून पुढे गेलं की आपल्याला इथे मंदिरापर्यंत जाण्याचा मार्ग आहे. त्याच्या आधी आपल्याला इथे फ्रेश होण्यासाठी पाण्याची सोय केलेली आहे. तिथे हातपाय वगैरे धुतले आहेत आम्ही. फ्रेश झालो आहे थोडं आणि त्याच्यानंतर आम्ही चाललो आहे मंदिरात गणपतीचे दर्शन घेण्यासाठी. मंदिरात पोचण्याआधीच इथे एक कमान आहे, सुंदर अशी कमान आहे. त्या कमानीतून आतमध्ये गेल्याच्या नंतर मंदिर आहे. इथे पूर्ण अंगण परिसर पूर्ण चिऱ्यानी बांधकाम केलेलं आहे. ते टाईल्स वगैरे काहीच यूज केलेलं नाही आहेत. टाईल्सच्या जागी पण पूर्ण चिऱ्याचं बांधकाम केलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता इथे सुंदर असं बांधकाम केलेलं आहे. इथे मंदिराच्या अगदी समोरच उंदीर मामा आहेत आणि उंदीर मामासाठी पण एक छोटंसं मंदिर बनवलेलं आहे इथे. ह्या छोट्याशा मंदिरामध्ये उंदीर मामा हातामध्ये लाडू घेऊन बसला आहे. सोनेरी कलरचा उंदीर मामा आहे आणि त्याच्या अगदी समोर हे गणपतीचे मंदिर आहे. आणि इथे दरवाजाच्या वरती तुम्ही बघू शकता सोनेरी पट्टी आहे, त्याच्यावरती कोरीव काम केलेलं आहे. 2 साईडला हत्ती आणि मध्ये कळश आहे. वरती सूर्यदेवाचं पण कोरीव काम केलेलं आहे. आणि इथे आम्ही आता मंदिरामध्ये प्रवेश करतोय. इथे पायरीवर पण स्टार वगैरे कोरलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आतमध्ये मंदिर मोठं आहे. त्याच्यानंतर इथे कासव आहे आणि आतमध्ये इथे गणपती बाप्पाची मूर्ती आहे जी पंचधातूने बनवण्यात आलेली आहे.
ही मूर्ती 5 फुटी असून अतिशय शांत व प्रसन्न अशी पितळी पंचधातूची ही मूर्ती विजय खातू यांनी बनवलेली आहे. ह्या मंदिराचा परिसर खूप मोठा आहे आणि इथे मला एक गोष्ट आवडली ती म्हणजे इथे तुम्हाला मंदिराच्या आतमध्ये पण कोणीही फोटो किंवा व्हिडिओ करण्यासाठी अडवत नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला मूर्ती पण झूम करून अगदी व्यवस्थित दाखवू शकले. आणि तुम्ही आता इथे बाहेरचा परिसर बघू शकताय. अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे. हे मंदिर बौद्ध आणि हिंदू वास्तुकलेचा मिलाफ असलेल्या पगोडा शैलीत बांधले गेले आहे, ज्याच्यामध्ये 3 स्तरांचे छप्पर आहे. इथे मंदिराच्या बाजूला 6 फूट उंचीची हनुमानाची पण मूर्ती आहे. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे आणि त्याच्यासाठी पण एक छोटंसं मंदिर बांधण्यात आलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकताय मंदिर परिसरात इथे खूप मोठी जागा आहे, जिथे तुम्ही निवांत बसून ध्यान करू शकता, आराम करू शकता आणि इथल्या निसर्गाचा आनंद घेऊ शकता. तुम्ही इथलं गार्डन पण बघू शकताय. इथल्या कडक उन्हामध्ये पण गार्डन एकदम वेल मेंटेन ठेवलेलं आहे. कुठेही कोणतंच झाड सुकलेलं दिसत नाही आपल्याला. इथे मंदिराच्या भिंतीवर बाहेरच्या साईडला वक्रतुंड महाकाय श्लोक कोरलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे. तसेच मंदिराच्या मागच्या बाजूला भिंतीवर बाहेरच्या बाजूने शंकर पार्वती आणि मध्ये गणपती अशी मूर्ती आहे. एकदम छान अशी ही मूर्ती आहे. इथे तुम्ही बघू शकताय. हे मंदिर JSW एनर्जी लिमिटेडतर्फे 2003 मध्ये बांधण्यात आले आहे. हे मंदिर बांधताना आधुनिक बांधकाम आणि जुन्या परंपरा यांचा संगम साधला गेला आहे. तसेच अप्रतिम निसर्गरम्यताही अनुभवायला मिळते इथे. आणि हे मंदिर सुस्थितीतच नाही तर ते अत्यंत आरामदायकही आहे. आणि इथे विश्रांतीसाठी जागा, बहरलेल्या बागा आणि 5 वेगवेगळ्या मूर्ती आहेत. इथे मंदिरासमोर एक दीपमाळ पण आहे आणि पिण्याच्या पाण्याची सोय पण केलेली आहे. थंडगार पिण्याचे पाणी आहे इथे. आणि तुम्ही इथे बघू शकताय गार्डनमधून फिरण्यासाठी इथे पायवाट केलेली आहे. चिरेबंदी बांधकाम करून बांधलेली आहे ही पायवाट. इथे फोटो काढण्यासाठी अतिशय सुंदर अशी ही जागा आहे. फोटो व्हिडिओ आपण इथे शूट करू शकतो. आणि इथे एक पूल पण बांधण्यात आलेला आहे, जो अतिशय आकर्षित असा पूल आहे. हा पूल पार केल्यावर आम्हाला इथे आणखी एक तळाव दिसला आहे. तर त्या तळ्यापर्यंत जाण्यासाठी आम्ही रस्ता शोधतोय. आम्हाला उत्सुकता आहे की त्या तळ्यामध्ये काय असेल. तर आम्हाला इकडे गार्डनमधून रस्ता भेटला आहे. तर आम्ही चाललोय त्या तळ्यापर्यंत. तुम्ही इथे बघू शकताय. इथे पण एक तळं आहे, पण ते कशासाठी आहे, काय आहे त्याच्याबद्दल एवढी इन्फॉर्मेशन नाही आहे. पण छान होतं तळं पण. आणि आता आम्ही मंदिर फिरून परत चाललो आहे. इथे पुन्हा एकदा आम्ही हे माशांचं टँक बघतोय, कारण की मासे बघून आमचं मन भरत नाही. एवढे छान मासे आहेत ह्या टँकमध्ये.
गणपतीपुळेजवळील कमी गर्दीच्या मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. हे मंदिर जिंदाल शाळेजवळ आहे आणि मंदिराचा परिसर खूप स्वच्छ आणि नीटनेटका ठेवलेला आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत येथे छान फोटो काढत सहजपणे 1 तास घालवू शकता. तर तुम्ही ह्या मंदिराला नक्की भेट द्या. अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे आणि मंदिरासभोवतालची बाग पण अतिशय मेंटेन अगदी नीटनेटकी ठेवलेली आहे. तुम्हाला इथे खूप मजा येईल. तर आम्ही आता परत चाललो आहे मंदिराला भेट देऊन. खूप मजा केली आम्ही इथे. जवळजवळ 1-1.5 तास गेला आमचा इथे. तर तुम्हाला हे मंदिर आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.